नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण अपोलोनियसच्या प्रमेयावरील क्वेश्चन करतोय. हे 2.2 मधील क्वेश्चन सेकंड करतोय. फाइंड इन ट्रायंगल ABC, AB is equal to 10 centimeter, AC is equal to 7 centimeter, BC is equal to 9. Then find the length of median drawn from point C to side AB. ठीक आहे. नेहमीप्रमाणे आपण असं करतोय की क्वेश्चन वाचत असताना आपण दिलेली मेजरमेंट आपण डायग्राम मध्ये भरतो. हा क्वेश्चन थोडा अवघड काय तर याला डायग्राम दिलेली नाहीये. नेहमी कसं करतो आपण, डायग्राम असते किंवा फिगर असते, त्याच्यात फक्त इकडचे व्हॅल्यू त्याच्यात भरायचे आणि ते बघून बघून लिहायचं. इथे पहिल्यांदा नुसती मेजरमेंट दिले, डायग्राम दिले नाही. ही डायग्राम काढताना पण लक्षात घ्या की जर का अपोलोनियस साठी ट्रायंगल काढायचं असेल तर तुम्ही असं करायचं, एक वरची बाजू एकदम छोटी घ्यायची, दुसरी मोठी घ्यायची आणि असं जॉईंट करायचं आणि असं साधारण मध्यावर एक पॉइंट घ्यायचा. अशी डायग्राम आली पाहिजे, म्हणजे हे अपोलोनियसच्या प्रमेयाला आधारित होते. ठीक आहे. आपल्याला दिलेली मेजर आपण त्याच्यात भरायची. AB इज इक्वल टू 10. वेअर इट इज AB? AB 10 है, AC 7 है, BC 9 है आणि फाइंड द लेंथ ऑफ मीडियन. M इज अ मिड पॉइंट म्हणून CM इज अ मीडियन. ठीक आहे. गिवन आपण इन ट्रायंगल मध्ये दिलेले मेजरमेंट लिहून घेतले. टू फाइंड द लेंथ ऑफ मीडियन, CM ची लेंथ आपल्याला काढायची. ठीक आहे. आता मीडियन हा वर्ड आलेला आहे म्हणजे हा अपोलोनियसच आहे. पुन्हा सोल्युशन मध्ये आपण काय करूया, आपण सोल्युशन मध्ये गिवनचं सेंटेन्स इन ट्रायंगल ABC से CM is median. Therefore आपण इथे लिहूया अपोलोनियसचे प्रमेय. अपोलोनियसचे प्रमेय बघा, हा बेस सोडून द्या. मग बेस सोडल्यानंतर त्या उरलेल्या बाजू आहेत त्यांच्या स्क्वेअरची ॲडिशन, म्हणजे एक्सेप्ट बेस the square of remaining two sides. The square of remaining two sides is means AC square plus BC square is equal to twice AM square plus twice CM square. त्याला लिहिणार अपोलोनियस थेरम. एकदा का आपण फॉर्म्युला लिहिला की त्या फॉर्म्युल्यामधील प्रत्येक टर्म हे आपल्याला दादाताई म्हणतात तुम्हाला आणि म्हणतात आमचा खाऊ आम्हाला द्या. आमचा खाऊ म्हणजे काय, त्यांची मेजरमेंट त्यांना द्यायची, आदला बदल करायची नाही, लबाडी करायची नाही, मापात पाप करायचं नाही, भोगावं लागेल. मग काय, चला इमानदारी. AC चं व्हॅल्यू लिहूया 7 स्क्वेअर, BC ची व्हॅल्यू लिहा 9 स्क्वेअर ट्वाइस AM. आता इकडे बघा, यामध्ये त्याने AB 10 दिलाय, हा मिड पॉइंट आहे म्हणजे AM होणार 5. Therefore, AM is equal to 10/2 is equal to 5. ठीक आहे. त्याच्यात लिहूया 5 स्क्वेअर प्लस ट्वाइस CM स्क्वेअर. चला 49 होणार, 9 चा स्क्वेअर 81 होणार इज इक्वल टू 2 into 25 होणार 5 चा स्क्वेअर प्लस 2 CM स्क्वेअर.
यांची ॲडिशन ही बघा आडवी आले, ओरिझेंटल आले, आपण नेहमी व्हर्टिकल करायची. व्हर्टिकल ॲडिशन सबट्रॅक्शन केली तर ती लवकर होते आणि बिनचूक होते. मग तसं आपण आता इथे ठीक आहे मी करतो. 950 झाले, 50 आणि 8 130 होणार. 8 5 13 राईट इज इक्वल टू 50 प्लस 2cm स्क्वेअर. 50 ला इकडे आणा. 130 minus 50 is equal to twice cm square. Therefore याचं किती येणार बघा. चला 80 0 13 5 80 is equal to 2cm square. या 2 ला इकडे आणा. 80 upon 2 is equal to cm square. cm square. डेला 40 होणार आहे. Therefore cm square is equal to 40. ठीक आहे, इकडे जागा नसेल दिसणार नाही, आपण तिकडे लिहूया पुन्हा. cm square is equal to 40. स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर रूट म्हणजे इथे येणार cm ने रूट ऑफ 40 येणार. इथे लिहिणार टेकिंग स्क्वेअर रूट. ओके, आता आपण असं करूया. cm इज इक्वल टू ह्याला स्क्वेअर नंबरने डिवाइड करू. म्हणजे 4 ने डिवाइड केलं तर 4 10 जा. म्हणजे इथे येणार cm इज इक्वल टू 4 चं रूट निघेल 2. 10 म्हणे मला नाही यायचं तुमच्या बरोबर. युनिट दिलेत का नाही युनिट. Therefore length of median is equal to 2 root 10 unit. फिनिश. संपलं. दुसरा सम आपण उद्या सकाळी करूया. बाय.